लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप नुकतीच आता सुरू झाले. हो, 3,000 रुपये वाटप सुरू झाले आज आणि राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणे सुरू झाले. आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे आता फॉर्म सुरू. ज्यांनी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरले नाहीत, फॉर्म सुरू. याबद्दल पण सांगतो तुम्हाला, कुठे तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि जी KYC तुम्हाला करायला सांगितली होती EKYC म्हणून, तर ती EKYC साठी मुदतवाढ, त्याबद्दल काय अपडेट आहे ती अपडेट पण आपण समजून घेऊया. मुदतवाढ भेटली की नाही, किती दिवसाची भेटली, सर्व गोष्टी, कोणत्या बहिणींना KYC आता करता येणार आहे ते पण आपण समजून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं, तुमचे 400 रुपयावर तुम्हाला, हे बघा, 400 वरून तुम्हाला डायरेक्ट 20 लाख रुपये. तर ही अपडेट फार महत्त्वाची आहे, तुम्हाला ही माहिती पण पुढे भेटणार आहे. अत्यंत दमदार अपडेट आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये. तसेच तुम्हाला 21 रुपये देण्याची घोषणा देखील झालेली आहे. तर हे 21 रुपये कोणत्या तारखेपासून तुम्हाला भेटणार याविषयी पण अपडेट आपण समजून घेऊया. अत्यंत टॉप अपडेट, आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे, टॉप अपडेटवरून लक्षात आलं की टॉप बातम्या पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नाही. त्या टॉप बातम्या तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. बघा आता, तर तुम्ही सर्वजण 3,000 रुपयाची वाट बघत होते आणि हा जो हप्ता आहे 3,000 रुपयाचा, हा तुम्हाला एकत्र दिला जात आहे. आता हे बघा, 3,000 रुपये कसे, तर तुम्हाला मागच्या वेळी कोणता हप्ता भेटला, तर तुम्हाला भेटलेला आहे 17वा हप्ता. तो 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता होता आणि नोव्हेंबरचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये ऑलरेडी जमा झालेले आहेत, या पहिलेच जमा झालेले आहेत, बरोबर ना. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये, ते पण सरसकट. आता सरसकट म्हणजे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये, सर्व जेवढ्या पण बहिणी पात्र आहेत फक्त त्यांच्याच खात्यामध्ये. ओके, तर अजून एक अपडेट देखील आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. महिलांना, हे बघा, महिलांना घरे पण मिळणार आहेत, घर, स्वतःचं घर पण मिळणार आहे. त्याबद्दल पण मुख्यमंत्री साहेबांनी इथे अपडेट दिलेलं आहे. सर्व महिलांना त्यांचं स्वतःचं घर, त्यांचं हक्काचं घर देखील मिळणार आहे. ती अपडेट पण आपण बघणार आहोत पुढे. ओके, ती माहिती पण आहे. आणि बघा, जे 3,000 रुपये वाटप सुरू झालेलं आहे ना, आता ती वाटप आहे 18वा हप्ता प्लस 19वा हप्ता, डिसेंबरचा आणि जानेवारीचा, या 2 महिन्याचे हे एकत्र 3,000 आहेत आणि ते आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत आहेत. तब्बल जे 25 जिल्हे आहेत पहिले, त्या 25 जिल्ह्यात आज वाटप झालेले आहे. हो, आज वाटप झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यामध्ये हप्ता आला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, व्हिडिओ कट करून टाकतात. तसं करू नका. तुम्हाला 3,000 रुपये पाहिजे का, मला कमेंट करून सांगा बहिणींनो. तुम्हाला 3,000 रुपये हप्ता पाहिजे ना, पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुमच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये आज जमा होतील. मग त्यामुळे व्हिडिओ पूर्ण तुम्हाला बघावंच लागणार आहे जरी पाहिजे असेल तर. हे 3,000 रुपये लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आता बघत आहात ना, जसाचा तसा शेवटपर्यंत बघा. चला आता समजून घेऊया आपण संपूर्ण माहिती. हे बघा, भरपूर बहिणींनी KYC केली नव्हती, त्यामुळे 31 डिसेंबर ही शेवटची अंतिम तारीख लाडक्या बहिणींना देण्यात आली होती. परंतु या तारखेपर्यंत KYC त्या बहिणींनी केली नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की KYC करा, KYC करा, परंतु काही कारणास्तव किंवा काही त्रुटीमुळे त्या बहिणींना KYC करता आलेली नाही आणि त्या बहिणींना मग आता हप्ता येणं बंद. ज्या बहिणींनी KYC केली नाही त्यांना हप्ता मिळणार नाही असं सांगण्यात आलं होतं. आता महत्त्वाचं म्हणजे KYC साठी मुदतवाढ भेटली का,
तर त्याबद्दल काय माहिती आहे ती माहिती आपण समजून घेऊया. आणि किती बहिणींनी KYC केलेली नाही, तर किती बहिणींना हप्ता मिळणार नाही ते आकडा तो समोर आला आहे ते पण सांगतो तुम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे फॉर्म पुन्हा सुरू होणार का, कारण जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा बहिणींना वाटत होतं की सरकार काय 1500 रुपये देणार दर महिन्याला, असं बहिणींना वाटू लागलं. आणि काय एवढं पैसा सरकार कसं काय देईल असा विचार तेव्हा बहिणी करू लागल्या, आणि तेव्हा त्या बहिणींनी फॉर्मच भरले नाही. त्यामुळे आता फॉर्म सुरू झाले का असं भरपूर बहिणी विचारत आहे. त्याबद्दल काय हालचाली सुरू झाल्या आणि फॉर्म सुरू झाले की नाही त्याची माहिती देखील तुम्हाला मी आता सांगतो. आणि महत्त्वाचं महिलांना घरे हे पण सांगतो. 2100 रुपये संदर्भात पण निर्णय त्याबद्दल पण माहिती देतो. आणि 400 वरून 20 लाख कसे ते पण सांगतो. फार महत्त्वाच्या टॉप अपडेट आहेत, सर्व माहिती महत्त्वाची आहे. आता आपण एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा तरच हप्ता मिळेल. राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. जी पण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते, व्हिडिओमध्ये मिळते, ती पूर्णपणे सत्य माहिती तुम्हाला मिळत असते. आणि सत्य माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ओके, चला बघा आता महत्त्वाचे अपडेट. हे बघा, आता महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यावर नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यात आला आहे. आता तुम्हाला 1500 रुपये मिळाले मागील काही दिवसांपहिले, बरोबर. आता त्यामुळे 10 ते 14 जानेवारी दरम्यान लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ एकाच वेळी दिला जाणार आहे. त्यासाठी महिला व बाल विकास विभागाने वित्त विभागाकडे निधी मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. ही माहिती सूत्रांकडून आलेली आहे बघा, विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती आलेली आहे. असे टाइमपास सूत्रांकडून ही माहिती आलेली नाही बरं, विश्वसनीय सूत्र. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे सूत्रांनी की महिला व बाल विकास विभागाने आता वित्त विभागाकडे निधीची मागणी केलेली आहे आणि मोठा निधीची मागणी केलेली आहे. म्हणजे त्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता म्हणजे लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले जाणार. या 2 महिन्याचा निधी मागितलेला आहे. आणि काय बोललं जात आहे की 10 ते 14 जानेवारी दरम्यान लाडक्या बहिणींना या 2 महिन्याचा लाभ मिळेल. हे बघा, 10 ते 14 जानेवारीपर्यंत मिळू शकतो लाभ. हे बघा काय आहे माहिती समजून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा लाभ नुकताच वितरित झाला आहे. आता मकर संक्रांतीमुळे डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचा लाभ एकदाच मिळेल. 10 ते 14 जानेवारी दरम्यान लाभाची रक्कम वितरित होऊ शकते. काय बोललं जात आहे की 10 ते 14 ही जी तारीख आता बोलली जात आहे की 10 ते 14 या तारखेदरम्यान लाडक्या बहिणींना लाभ मिळेल, हप्ता मिळेल असं बोललं जात आहे. हे बघा बहिणींनो, 3000 रुपये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे तो हप्ता 18वा + 19वा. आणि या हप्त्याचा जो काही निधी आहे तो मोठा निधीची वित्त विभागाकडे मागणी झालेली आहे. त्यामुळे आता लवकरच याबद्दल निर्णय होईल, GR स्पष्ट होईल. GRमध्ये मोठा निधी संदर्भात माहिती मिळेल आणि त्यानुसार तुम्हाला 3000 रुपये वाटप सुरू होणार आहे. ओके, आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट आता आपण बघणार आहोत पुढे. त्या माहिती फार महत्त्वाची आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला 3000 रुपये पाहिजे ना, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3000 हप्ता पाहिजे ना, हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये आपोआप हप्ता पडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता मी तुम्हाला सांगतो KYC संदर्भात. आता KYC साठी मुदतवाढ मिळाली का, काय आहे अपडेट, ते अपडेट आपण समजून घेऊया. KYCची प्रक्रिया थांबली. लाडकी बहीण योजनेतील 2.25 कोटी लाभार्थी महिला KYC करण्याचे बंधन घालण्यात आले. त्यासाठी 30 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबर अशा 2दा
मुदत देण्यात आली. 3 महिने मुदत देऊनही सुमारे 45 लाख महिलांनी ई-KYC केले नाही. बघा, 45 लाख बहिणींनी ई-KYC केलेली नाही आणि जो 67 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला आहे त्यामध्ये KYC वाले काही बहिणी निकषात न बसत आहे त्यांची संख्या आहे, त्यामुळे ते टोटल 67 लाख बोलले जात आहे. परंतु KYC मुळे 45 लाख बहिणींचा लाभ इथे थांबवण्यात येत आहे. आता या प्रक्रियेचे संकेतस्थळ जे आहे, वेबसाईट बंद झाली आहे आणि आता फक्त ज्या लाभार्थी महिलेचा पती वडील नाही त्यांची ई-KYC सुरू आहे. फक्त ज्यांचे पती वडील नाहीत त्यांची KYC सुरू आहे. फक्त अंगणवाडी सेविकांकडे आलेल्या कागदपत्रांवरून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी त्यांच्या लॉग इनवरून या लाभार्थ्यांची माहिती भरत आहेत. ओके, अशा पद्धतीने हे चालू आहे. तर त्यामुळे मुदतवाढ भेटेल की नाही त्याचा GR येऊ शकतो, परंतु त्या संदर्भात अपडेट अजून आलेलं नाही. मुदतवाढ भेटलं तर चांगलीच बात आहे. भरपूर बहिणींचा लाभ बंद होऊ शकतो. जवळपास 45 लाख बहिणींनी अजून KYC केलेली नाही, त्यामुळे मुदतवाढ भेटू शकते. परंतु ती कधी मिळेल त्याबद्दल माहिती नाही. मिळाली असेल तर आता सांगता येत नाही. तुम्ही वेबसाईट चेक करून बघा. माझी लाडकी बहीण, त्या वेबसाईटचं नाव सांगतो तुम्हाला, ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती चेक करा. मी पण चेक करतो. तिथे बघा KYC सुरू झाली की नाही ते चेक करत राहा, कारण तिथे अजून मुदतवाढ भेटू शकते असं वाटत आहे आणि शासनाने द्यायला पाहिजे, कारण भरपूर बहिणींची KYC बाकी आहे, काही कारणास्तव बाकी होती. त्यामुळे अशा बहिणींना एकदा तरी मुदतवाढ अजून द्यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला बोललो की फॉर्म सुरू झाले म्हणून. तर बघा, भरपूर बहिणींनी त्यावेळी फॉर्म भरले नाही आणि आता त्या बहिणी विचारत आहे की फॉर्म सुरू झाले का सर. हे बघा, फॉर्म अजून सुरू झाले नाही. ओके, फॉर्म अजून सुरू झाले नाहीत, परंतु याबद्दल एक अपडेट आली होती. काही टेन्शन घेऊ नका, याबद्दल एक अपडेट आली होती की या संदर्भात हालचाली सुरू आहेत. शासन पुन्हा फॉर्म सुरू करू शकते, परंतु ते कधी ते सांगता येत नाही. परंतु फॉर्म सुरू होऊ शकते असं बोलण्यात आलं होतं, परंतु चान्सेस तर कमी आहेत. बघू आता जरी सुरू झाले, आता भरपूर बहिणी अपात्र होत आहेत. त्यामुळे खरोखर ज्या बहिणींना लाभ द्यायचा आहे शासनाला, तर त्या बहिणींसाठी जरी फॉर्म सुरू करायचे असेल तर फॉर्म प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते. बघू, सुरू झाल्यावर मी सांगतो तुम्हाला. अजून अपडेट नाही त्याबद्दल. चला आता पुढे महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींना घरे, त्याबद्दल माहिती समजून घेऊया. 2100 रुपयेची घोषणा, त्याबद्दल पण माहिती समजून घ्या आता. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. बघा, चला आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे फार महत्त्वाची माहिती आहे. लक्षपूर्वक ऐका ही माहिती. KYC बद्दल मी तुम्हाला सांगितलं, फॉर्म बद्दल पण सांगितलं. हे बघा, बचत गटातील महिलांसाठी उमेद, कोणीही बेघर राहणार नाही. बघा, बेघर राहणार नाही आता कोणीही. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून 30 लाख घरे उपलब्ध करून दिली आहेत. हे बघा, मी तुम्हाला बोललो ना पहिलेच की लाडक्या बहिणींना महिलांना घरे पण मिळणार. तर 30 लाख घरांना मंजुरी मिळालेला आहे, उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता जागेची अडचण होती, त्यामुळे राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला. शहरातील रहिवासी अतिक्रमणाला मालकी हक्काचा पट्टा देणार आहोत, त्यामुळे सर्वांचे पक्के घराचे स्वप्न साकार होईल. यापुढे कोणीही बेघर राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर बघा, इथे घर संदर्भात पण अपडेट मिळाली. 30 लाख घरांना इथे मान्यता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ओके, तर बघा, बचत गटातील महिलांसाठी उमेद, कोणीही बेघर राहणार नाही. बचत गटातील महिलांना घरे मिळू शकतात, त्याबद्दल ही मुख्यमंत्री साहेबांनी केलेली मोठी घोषणा. त्यानंतर बचत गटातील महिलांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उघडले जाणार आहे. त्या माध्यमातून बचत गटातील महिलांना आपले उत्पादन विकता येईल. बघा, तुम्हाला उमेद मॉलनुसार तुमचे जे पण उत्पादन असेल ते तुम्हाला विकता पण येणार आहे. ओके, अकोल्यातील, हे बघा, अकोल्यातील बचत गटातील महिलांसाठी उमेद मॉल उपलब्ध होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी इथे स्पष्ट केले आहे. तर बघा, भरपूर नवनवीन योजना लाडक्या बहिणींसाठी येत आहे. मी तुम्हाला बोललो होतो की 2100 रुपये संदर्भात, तर त्याबद्दल पण अपडेट देऊन टाकतो. 2100 रुपये जे आहेत ना बहिणींनो, 2100 रुपये
हे 2100 रुपयाची घोषणा मागच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केली होती की आम्ही योग्य वेळ आल्यावर 2100 रुपये पण देऊ. तर हे 2100 रुपये पण तुम्हाला काही महिन्यानंतर मिळू शकतात आणि याबद्दल जोराने मागणी करा, कमेंटमध्ये मागणी करा की लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या म्हणून याबद्दल मागणी करा. नक्कीच याबद्दल GR आल्यावर हा निर्णय होईल, परंतु या संदर्भात अजून काही अपडेट नाही. परंतु योग्य वेळ आल्यावर 2100 रुपये देऊ असं इथे म्हटलं जात आहे. ठीक आहे, योग्य वेळ आल्यावर देतील शासन. आपण या व्हिडिओमध्ये 3000 रुपये अपडेटबद्दल मी तुम्हाला माहिती दिली, 17वा 18वा हप्ताबद्दल. त्यानंतर मुदतवाढ KYCची KYC बद्दल पण माहिती समजून घेतली. फॉर्मबद्दल, फॉर्म सुरू झालं का त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला सांगितली. घरे महिलांना त्याबद्दल पण माहिती सांगितली. आता अजून 400 रुपयावरून 20 लाख लाडक्या बहिणींनो बघा, त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला सांगतो. तुमचे 400 वरून तुम्हाला 20 लाख मिळणार, तर ते कसे मिळणार ते सांगतो. अजून काही महत्त्वाच्या टॉप कामाच्या बातम्या आहेत, तसेच 2100 रुपये संदर्भात पण मी तुम्हाला बोललो. ओके, या सर्व अपडेट बघितल्या. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये लाभ जमा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. बघा आता पूर्ण माहिती. आता आपण या व्हिडिओच्या टॉप बातम्या बघणार आहोत. फार कामाच्या बातम्या आहेत. या बातम्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही लाडक्या बहिणींनो, फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर या बातम्या पाहायला भेटतात. बघा आता टॉप बातम्या. पहिली बातमी आहे, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ. हे शेतकरी राहणार कर्जमाफीपासून वंचित. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा सत्ता स्थापित केल्यास कर्जमाफीचा लाभ देऊ असं आश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. गेल्या वर्षी राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती तयार झाली आणि यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी शेतकरी कर्जमाफीचा मागणीने अधिक जोर पकडला. दरम्यान आता शेतकरी कर्जमाफी बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर बघा आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात काय महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती माहिती आपण समजून घेऊया. खरे तर याआधी महाराष्ट्र राज्य शासनाने 2दा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलेला आहे. 2017मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आणि 2019मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलेला आहे. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सज्ज झाले असल्याचे दिसत आहे. तर बघा, कर्जमाफीसाठी शासनाकडून आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. यातून राज्यातील काही शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वगळले जाण्याची देखील शक्यता आहे. राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर 2 भागात माहिती मागविली आहे. पहिल्या भागात थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे, तर दुसऱ्या भागात नियमित शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. बघा, या शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ. आता फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी एक समितीची स्थापना केली होती. ही समिती गेल्या 3-4 महिन्यांपासून कामकाज करत असून एप्रिलपर्यंत समितीचा जो काही अहवाल आहे तो सरकार दरबारी जमा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातूनच सोडवण्यासाठी ही समिती दीर्घकालीन उपाययोजना करत असून आता शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. खरे तर समितीचा अहवाल अजून सरकार दरबारी जमा झालेला नाही, पण त्याआधीच कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर माहितीचे संकलन सुरू झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सरकारी विभागाकडून मुंबई वगळून इतर सर्व जिल्ह्यांमधील मध्यवर्ती सहकारी बँकांना विहित नमुन्यात जून 2025 अखेरपर्यंत थकबाकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची आणि आर्थिक वर्ष 2020-21 पासून ते 2024-25 पर्यंतच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. तर मग आता समिती ठरवणार आहे की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची. बघा आता पुढील बातमी.
मी तुम्हाला बोललो होतो सुरुवातीला 400 रुपयेवरून तुम्हाला 20 लाख रुपये. तर काय आहे माहिती समजून घेऊया. हे बघा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना आलेली आहे. ही पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना आहे. तुमचं पण पोस्टाचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही योजना असणार आहे. काय योजना आहे बघा, तर जबरदस्त योजना. दररोज फक्त 400 रुपये वाचवा, तुम्हाला मिळतील 20 लाख रुपये. तर ते कसे, चला समजून घेऊया. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि खात्रीशीर परतावा मिळावा असे वाटत असेल तर पोस्ट ऑफिसची बचत योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या या योजनांमध्ये गुंतवणुकीवर पूर्ण सुरक्षिततेची हमी असते. बघा, पूर्ण सुरक्षिततेची हमी असते. म्हणजे तुम्ही जरी जो पैसा तुम्ही गुंतवलेला आहे तो गुंतवलेला संपूर्ण पैसा तुमचा सुरक्षिततेची जी काही हमी आहे ती शासनाची आहे आणि तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहील. हे बघा, या योजनेत रोज 400 रुपये वाचवून लॉंग टर्ममध्ये तब्बल 20 लाख रुपयाचा फंड उभारता येतो. ही योजना सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी कशी फायदेशीर आहे ते समजून घेऊया. हे बघा, 400 रुपयातून 20 लाख कसे मिळणार ते समजून घेऊया. जर एखादा गुंतवणूकदार दररोज 400 रुपये वाचवतो म्हणजेच महिन्याला 12,000 रुपये, म्हणजे महिन्याला तुम्ही 12,000 रुपये वाचवता आणि ते पोस्ट ऑफिस RD योजनेत गुंतवतो. RD योजना आहे, लक्षपूर्वक ऐका. पोस्ट ऑफिसची RD योजना. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गेले, तिथे RD योजनेसंदर्भात बोलले तर ते तुम्हाला संपूर्ण अजून अधिक माहिती या संदर्भात देतील. तर महिन्याला 12,000 रुपये तुम्ही जे काही पोस्ट ऑफिसचे RD योजनेमध्ये गुंतवले तर 5 वर्षानंतर एकूण रक्कम सुमारे 8.56 लाख रुपये होते. आणि हीच योजना पुढील 5 वर्षासाठी, हे बघा, 5 वर्षासाठी वाढवली तर बघा आता एकूण गुंतवणूक तुमची 14.40 लाख रुपये होते. मिळणारा एकूण निधी तुम्हाला मग 20.50 लाख, हे बघा, म्हणजे 20.5 लाख रुपये तुमचे बनतात. यातील 6.10 लाखाहून अधिक रक्कम ही फक्त व्याजाची कमाई असते. आलं तुमच्या लक्षात. तर पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना ही, तर ही सुरक्षित, खात्रीशीर आणि लॉंग टर्म बचतीसाठी उत्तम पर्याय आहे. नियमित गुंतवणूक आणि संयम ठेवल्यास छोट्या रकमेतूनही मोठा आर्थिक उद्दिष्ट गाठता येऊ शकतं. ओके, तर बघा, रिकरिंग डिपॉझिट योजना म्हणजे RD योजना आहे ही. चला, ही योजनेसंदर्भात समजलं. तुमचे 400 वरून 20 लाख कसे मिळणार, तर त्या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. मग तो गुंतवणुकीचा जो काही परतावा आहे, ते व्याज आहे, ते तुमचं एवढं बनणार आहे 5-10 वर्षासाठी. ओके, चला, याबद्दल माहिती समजून घेतली आपण. पुढील बातमी बघा आता. चला, आता शेवटची बातमी आहे, एवढी शेवटची बातमी बघा. हे बघा, बातमी नंबर 3 आहे. तुम्हाला PM किसानचा 22वा हप्ता मिळणार की नाही, मोबाईलवर 2 मिनिटात कसं चेक करायचं बघा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM किसान योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची योजना असून देशातील कोट्यावधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. बरोबर. तर हे अनुदान 3 सन्मान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये दिले जाते. आतापर्यंत 21वे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता शेतकरी 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता जो आहे आपल्याला मिळणार आहे की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. तर तो संभ्रम कसा दूर करायचा सांगतो. PM किसानचा 22वा हप्ता मिळण्यासाठी काही अटी पूर्ण असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. बँक खाते सक्रिय असणे आणि तसेच शेत जमिनीच्या नोंदी योग्य आणि अद्ययावत असणे गरजेचे आहे. बघा, PM किसान योजनेसाठी तुम्हाला पहिले KYC महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे. तुमचं बँक खातं सक्रिय असणं गरजेचे आहे. शेत जमिनीच्या नोंदी योग्य असणे गरजेचे आहे. अद्ययावत करणे गरजेचे आहे. जर यापैकी कोणतीही माहिती अपूर्ण किंवा चुकीची असेल
तर शेतकऱ्यांना हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जरी असं तुम्ही केलेलं नसेल तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो किंवा थांबवला जाऊ शकतो. ओके. आता बघा ऑनलाईन कसं ते तपासायचं, तुम्हाला लाभ मिळेल की नाही शेतकरी भावांना ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण चेक करू शकता. बघा 22वा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही हे कसं बघायचं, शेतकरी घर बसल्या ऑनलाईन तपासू शकता. यासाठी pmkisan.government.in, पुन्हा सांगतो वेबसाईटचं नाव pmkisan.government.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते. वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करून बेनिफिशरी स्टेटस किंवा नाव युअर स्टेटस हा पर्याय निवडावा लागतो. पहिले तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे पी एम किसानच्या, त्यानंतर फार्मर कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर बेनिफिशरी स्टेटस किंवा नाव युअर स्टेटस असं लिहिलेलं असेल त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक, पी एम किसान नोंदणी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून OTPद्वारे पडताळणी करावी. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पण टाकू शकता किंवा पी एम किसानचा नोंदणी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर काही तुम्ही एक नंबर टाकू शकता त्यापैकी. त्यानंतर तुम्हाला OTP येईल, तो OTP सबमिट करा. यानंतर बघा स्क्रीनवर शेतकऱ्यांचा हप्ता स्टेटस दिसतो. स्टेटसमध्ये अप्रूव्ड किंवा रिलीज असे दिसल्यास हप्ता मिळण्याची शक्यता असते. बघा अप्रूव्ड किंवा रिलीज असं नाव पाहिजे असते. ओके. हप्ता तुम्हाला मिळत असेल तर असं नाव असेल, अप्रूव्ड किंवा रिलीज असं असेल. ओके. अशी शक्यता असते. तर पेंडिंग किंवा रिजेक्ट असल्यास कारण तपासणे आवश्यक ठरते. बघा जरी पेंडिंग असेल किंवा रिजेक्ट असेल तर हप्ता थांबवला गेलेला आहे असं समजून जायचं. आता ते कसं काय कारणामुळे ते थांबवण्यात आलं आहे ते पण बघून घ्यायचं आहे तुम्हाला. याशिवाय शेतकरी आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हेही तपासू शकता. यासाठी PM किसान वेबसाईटवर बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर जाऊन राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडावे लागते. त्यानंतर संबंधित गावातील सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी स्क्रीनवरती दिसते. या यादीत नाव असल्यास पुढील हप्ता मिळण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही तुमचं हे बेनिफिशरी लिस्टवरती जाऊन तुम्ही तुमचा जिल्हा, गाव, राज्य निवडा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या गावाची यादी पण तुम्ही चेक करू शकता. तुमचं नाव तिथे आहे की नाही ते पण चेक करू शकता. ठीक आहे, ही महत्त्वाची बातमी होती. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती बघितली. शेतकरी बांधवांसाठी जी महत्त्वाची माहिती होती ती पण माहिती आपण बघितली. या व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. यूट्यूब टीमला माहिती आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. शैक्षणिक संदर्भात आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती असते. धन्यवाद. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.